श्री स्वामी समर्थ. आपल्या शास्त्रामध्ये कलशाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, सप्त ऋषी आणि सर्व तीर्थांचे निवास मानले जातात. तर आज आपण बघणार आहोत देवघरात शुभ कलश का ठेवावा, तो कधी ठेवावा आणि योग्य पद्धतीने कसा स्थापन करावा. तर प्रथम नागिनीचे पान किंवा आंब्याचे 5 पाने धुवून घ्यावे. तांब्याचा वा पितळाचा कलश वापरावा. त्यानंतर तांब्यावरती मध्यभागी स्वास्तिक काढून बाजूने हळदी कुंकवाचे 5 बोटे ओढावे. कलशात स्वच्छ पाणी भरावे. पाण्यात हळदी कुंकू, फूल, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकावी. प्लेटमध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यावर कलश ठेवावा. देवघराच्या उजव्या बाजूला हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. त्यानंतर कलशावरती नारळ ठेवावे. गृहप्रवेश, सण समारंभ अशा शुभ दिवशी कलश स्थापन करावा. तसेच मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा नवरात्रीतील कोणताही दिवस शुभ मानला जातो. कलशाच्या जवळ दिवा लावून फुले, अक्षदा व नैवेद्य अर्पण करावा. कलशातले पाणी व पाने 8 दिवसांनी बदलावे. नारळाला तडा गेल्यास नारळ बदलू शकता, अन्यथा नारळ कोंब येईपर्यंत आपल्याला तसेच ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ.